नमस्कार मित्रांनो, वाय टी शिवांश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण होळी सणाविषयी काही माहिती जाणून घेऊया. होळी सण म्हणजे काय आणि तो भारतात का साजरा केला जातो? होळी, ज्याला रंगाचा उत्सव म्हटले जाते, तो भारतातील सर्वात प्रिय आणि साजरा केला जाणारा सण आहे. हा आनंद, एकता आणि उत्साही रंगांनी भरलेला काळ आहे. पण होळी इतकी खास का आहे आणि देशभरात ती इतक्या उत्साहाने का साजरी केली जाते? चला या सुंदर सणाची उत्पत्ती, परंपरा आणि महत्त्व जाणून घेऊया. दरवर्षी हिंदू महिन्यातील फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते, जी सहसा मार्चमध्ये येते. ती वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि नवीन सुरुवात, प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे. रंगीबेरंगी आणि खेळकर वातावरणासाठी ओळखला जाणारा होळी हा केवळ मौज-मजेचा सण नाही, तर त्याचे सांस्कृतिक आणि पौराणिक महत्त्व खोलवर आहे. लोक भूतकाळातील तक्रारी विसरून जाण्यासाठी, नातेसंबंधांना नूतनीकरण करण्यासाठी आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी एकत्र येतात. हा एक असा सण आहे जो सर्व अडथळ्यांना पार करतो, सर्व वयोगटातील, पार्श्वभूमीच्या आणि समुदायातील लोकांना एकत्र आणून एकदा आणि आनंदाचा दिवस साजरा केला जातो. होळीची कहाणी हिंदू पौराणिक कथांमध्ये, विशेष भक्त प्रल्हाद आणि होलिकेच्या कथेतील रुजलेली आहे. भगवान विष्णूचा एक समर्पित अनुयायी प्रल्हाद, त्याची मावशी होलिकाने त्याला इजा करण्याचा प्रयत्न केला, अग्नीच्या ज्वाळांपासून वाचला होता. ही कथा वाईटावर चांगल्याचा विजय आणि श्रद्धा आणि निमित्तीचे शक्तीचे प्रतीक आहे. होळी हा वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे, जो नूतनीकरण आणि समृद्धीचा ऋतू आहे. हा काळ कापणीचा उत्साह साजरा करण्याचा आणि निसर्गाच्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील आहे. शेतकरी विशेषतः या सणाची आतुरतेने वाट पाहतात, कारण हा सण समृद्धी आणि नवीन ऋतूचे चक्राची सुरुवात दर्शवतो. होळीची सर्वात सुंदर पैलूंपैकी एक म्हणजे अडथळे दूर करण्यासाठी रंगांचा वापर एकमेकांवर. महाराष्ट्रातील रंगपंचमी. महाराष्ट्रात होळीचा उत्सव रंगपंचमीपर्यंत पसरतो. हा एक उत्साही उत्सव आहे, ज्यामध्ये रंगीत पाणी आणि आनंदी मिरवणुकींचा समावेश असतो. हा एक सामुदायिक कार्यक्रम आहे जिथे लोक मजा करण्यासाठी एकत्र येतात. पश्चिम बंगालमध्ये होळी हा वसंत उत्सव सोबत एकत्र केला जातो, जो कवी रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेला वसंत ऋतूचा उत्सव आहे. लोक वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक म्हणून पिवळे कपडे घालतात आणि शांत आणि एकात्मक पद्धतीने संगीत, नृत्य आणि कोरड्या रंगांनी उत्सव साजरा करतात. भगवान श्रीकृष्णांनी जवळून जोडलेले वृंदावन फुलं की होळी साजरी करते. रंगांऐवजी होळी खेळण्यासाठी फुलांचा वापर केला जातो, त्यामुळे एक शांत आणि सुगंधित उत्सव निर्माण होतो, जो खरा अद्वितीय आहे. हा उत्सव वृंदावनात केला जातो. होळी हा केवळ रंगाचा सण नाही, तो जीवनाचा, प्रेमाचा आणि एकतेचा उत्सव आहे, जो आपल्या नकारात्मक सोडून देण्याची, इतरांना क्षमा करण्याचे आणि आनंद आणि एकतेला स्वीकारण्याचे महत्त्व आठवून देतो. होळी साजरी करून आपण आपल्या परंपरांचा आदर करतो, वसंत ऋतूच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि कुटुंब आणि मित्रांसोबतचे आपुलके संबंध पुन्हा निर्माण करतो. होलिका दहन, खेळकर होळीचा रंग किंवा प्रादेशिक विभक्ती यासारखे विविधद्वारे होळीचा सण भारत आणि त्यापलीकडे लाखो लोकांना आनंद देत राहतो.